Students, welcome back to the e-learning platform of BSIT's Mechanical Engineering Department. I am Viren Birdi and we are studying manufacturing processes. This is unit number 4, forming processes. In the previous video, we have discussed hot and cold rolling processes. In this video, we are going to study rolling mills. So at the end of this video, you will be able to explain the different rolling mills used for the rolling operations. So let's get started. We know that in rolling actually we use rolls की ज्याच्यातनं आपण वर्कपीस किंवा रॉ मटेरियल आपलं पास करतो आणि जे रोल्स आहेत ज्याच्यातनं ते आपण पास करणार आहे त्याचा जो गॅप आहे तो आपल्या रॉ मटेरियलपेक्षा कमी असतो. सो अकॉर्डिंग टू द नंबर अँड अरेंजमेंट ऑफ द रोल्स, rolling mills are basically classified as 2 high rolling mill, 3 high rolling mill, 4 high rolling mill, then tandem rolling mill, cluster rolling mill, planetary rolling mill, and universal rolling mill. So there are these 7 major rolling mills which are used for the rolling operations. मग याच्यातले आपण काही बघूया आता. Let us start with 2 high rolling mill. Now as the name suggests, 2 high म्हणजे त्याच्यामध्ये दोनच रोल्स असणार आहेत. So it consists of 2 heavy horizontal rolls placed exactly one over the other. The space between the two rolls can be adjusted by raising or lowering the upper roll, whereas the position of the lower roll is fixed. याच्यातले जे दोन रोल्स आहेत त्याच्यातला वरचा जो रोल आहे तो आपल्याला वर खाली करता येतो जेणेकरून त्याच्यामधलं जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स आपण ॲडजस्ट करू शकतो, स्पेस ॲडजस्ट करू शकतो. खालचा जो रोल आहे त्याची पोझिशन मात्र फिक्स्डच असते. बोथ दी रोल्स रोटेट इन ऑपोजिट डिरेक्शन टू इच अदर. आपण मागच्या व्हिडिओमध्ये पण बघितलं की हे जे रोल्स आहेत ते एकमेकांच्या विरुद्ध दिशेने रोटेट होत असतात. एक क्लॉकवाईज फिरेल तर दुसरा अँटी क्लॉकवाईज फिरेल, कारण तरच जो वर्कपीसमध्ये आपण पकडलेला आहे तो पुढे जाईल. इन धिस टाईप देअर डायरेक्शन ऑफ रोटेशन इज फिक्स्ड अँड कॅनॉट बी रिव्हर्स्ड. या केसमध्ये त्यांचं जे रोटेशनचं डायरेक्शन आहे ते फिक्स्ड असतं आणि ते आपल्याला रिव्हर्स करता येत नाही. There is another type of 2 high rolling mill which incorporates a drive mechanism that can reverse the rotation direction of the rolls. दुसरं एक 2 high rolling mill असते की ज्याच्यामध्ये एक ड्रायव्हिंग मेकॅनिझम ॲडिशनल असते ज्याच्या थ्रू आपण त्यांचं रोटेशनची डायरेक्शन चेंज करू शकतो. दिस टाईप ऑफ रोलिंग मिल इज कॉल्ड ॲज 2 हाय रिव्हर्सिंग मिल. ओके, ज्याच्यामध्ये आपण त्याची डायरेक्शन रोटेशनची चेंज करू शकतो, त्याला 2 हाय रिव्हर्सिंग मिल असं म्हणतो. सो दीज आर द पिक्चर्स ऑफ 2 हाय रोलिंग मिल, 3 हाय रोलिंग मिल अँड 4 हाय रोलिंग मिल. मग जर आपण बघितलं तर 2 हाय रोलिंग मिलमध्ये हे दोन रोल्स आहेत की जे एकमेकांच्या ऑपोजिट डिरेक्शनमध्ये फिरत आहेत. दिस इज रोटेटिंग इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन अँड दिस इज रोटेटिंग इन क्लॉकवाईज डायरेक्शन. ओके, वेन वी कम टू 3 हाय त्याच्यामध्ये 3 रोल्स आहेत, 1, 2 आणि 3, राईट. मग याचं आणि याची ही डायरेक्शन सेम असते आणि मधला मात्र त्यांच्या ऑपोजिट फिरत असतो. ओके, आणि आपण 2 पास त्याच्यामधने घालू शकतो, एक इकडनं घालू शकतो आणि एक इकडून घालू शकतो. ओके, सो दिस इज फर्स्ट पास आणि दिस इज रिव्हर्स पास. देन वी हॅव 4 हाय रोलिंग मिल ज्याच्यामध्ये आपल्याला 4 रोल्स दिसत आहेत. हे 2 मोठे आहेत, एक्स्ट्रीम एंड्सला आहेत ते, दॅट इज अप्पर बॅकिंग रोल अँड लोअर बॅकिंग रोल. आणि हे जे आहेत ते 2 अप्पर वर्किंग रोल आणि लोअर वर्किंग रोल. आणि हा वर्कपीस आहे जो आपण त्याच्यातनं पास करणार आहोत. Now let us discuss 3 high rolling mill.
नाउ ॲज वी सॉ 3 हाय रोलिंग मिलमध्ये 3 रोल्स असतात. सो इट कन्सिस्ट्स ऑफ 3 हॉरिझॉन्टल रोल्स पोझिशन डायरेक्टली वन ओव्हर दी अदर. एकमेकांच्या वरती 3 रोल्स आपल्याला दिसतात. द डायरेक्शन्स ऑफ रोटेशन ऑफ द अप्पर अँड लोअर रोल्स आर सेम. वरचा आणि खालचा ह्यांचे हे जे 2 रोल्स आहेत त्यांची रोटेशनल डायरेक्शन सेम असते. बट द इंटरमिडिएट रोल रोटेट्स इन द ऑपोजिट डायरेक्शन टू ईच अदर. जसं आपण फिगरमध्ये बघितलं तसं मधला जो आहे रोल तो मात्र या दोघांच्या विरुद्ध दिशेने फिरत असतो. All the 3 rolls revolve continuously in the same fixed direction and they are never reversed. याचं रिव्हर्सिंग करता येत नाही आपल्याला. The workpiece is fed in one direction between the upper and middle rolls and in the reverse direction between the middle and lower rolls. पहिल्यांदा आपण जो वर्कपीस आहे त्याला सगळ्यात वरचा आणि मिडल रोलमधनं पहिल्यांदा पास करणार आणि त्याच्यानंतर परत त्याला खालचा आणि मधल्या ह्या 2 रोल्समधला जो गॅप आहे किंवा स्पेस आहे त्याच्यातनं त्याला रिव्हर्स डायरेक्शननी परत पास करणार. दिस रिझल्ट्स इन हाय प्रोडक्शन रेट दॅन द 2 हाय रोलिंग मिल. ऑब्वियसली याच्यामुळं जे प्रोडक्शन रेट आहे हा वाढलेला दिसतो आपल्याला. देन वी हॅव टँडम रोलिंग मिल. It is a set of 2 or 3 stands of rolls set in parallel alignment. This facilitates a continuous pass through each one successively without change of direction of the metal or pause in the rolling process. याच्यामध्ये कंटिन्युअस पासिंग होत जातं. वर्कपीस जो आहे तो सक्सेसिव्हली म्हणजे एका 2 रोल्समधनं बाहेर पडला की परत पुढच्या पेअरमधनं तो बाहेर पडतो. असं कंटिन्युअसली आपल्याला ते पास करता येतं. फिगर शोज द टँडम रोलिंग मिल. सो हिअर वी कॅन सी द टँडम रोलिंग मिल इन विच देर आर continuous sets of rolls which are positioned in parallel to each other. हा एक सेट आहे, त्याला पॅरलल बरोबर दुसरा लावलेला आहे आणि त्याच्या पॅरलल तिसरा लावलेला आहे. एक लक्षात घ्या की या पहिला जो सेट आहे त्याच्यामधलं जे स्पेस आहे त्याच्यापेक्षा पुढच्या सेटमधला स्पेस कमी झालेला आहे आणि तिसऱ्यामधलं स्पेस आणखीन कमी झालेला आहे. हे जे मागचे मोठे रोल्स आहेत त्याला बॅकिंग रोल्स असं म्हणतात आणि जे ॲक्च्युली ज्याच्यामधनं वर्कपीस पास होतो त्याला वर्किंग रोल्स असं म्हटलं जातं. आणि दिस इज अ क्लस्टर रोलिंग मिल की ज्याच्यामध्ये आपल्याला रोल्सचं सगळं क्लस्टर दिसते. 2 मोठे वरती बॅकिंग रोल्स आहेत, 2 खालती बॅकिंग रोल्स आहेत आणि त्याच्यामध्ये 2 वर्किंग रोल्स आहेत. ते आपण पुढं बघूया. सो क्लस्टर रोलिंग मिल, इट इज अ स्पेशल टाईप ऑफ 4 हाय रोलिंग मिल. 4 त्याच्यामध्ये 4 मोठे बॅकिंग रोल्स आहेत आणि 2 छोटे वर्किंग रोल्स आहेत. In this, each of the 2 working rolls is backed up by 2 or more of the larger backup rolls. जसं फिगरमध्ये आपण आता बघितलं. For rolling hard, thin materials, it is necessary to employ work rolls of very small diameter but of considerable length. Then we have planetary rolling mill. प्लॅनेटरी, जसं प्लॅनेटमध्ये भरपूर हे असतात, तारे आणि सगळं ग्रह वगैरे असतात. सिमिलरली इथंसुद्धा भरपूर रोल्स आहेत म्हणून त्याला प्लॅनेटरी रोलिंग मिल असं म्हणतात. फॉर द रोलिंग अरेंजमेंट रिक्वायरिंग लार्ज रिडक्शन, अ नंबर ऑफ फ्री रोटेटिंग व्हील्स आर यूज्ड इन्स्टेड ऑफ अ सिंगल स्मॉल रोल. जेव्हा आपल्याला एखाद्या प्लेटचा थिकनेस बराचसा कमी करायचा असतो, रिड्यूस करायचा असतो, क्रॉस सेक्शनल एरिया कमी करायचा असतो, त्यावेळेस आपण या टाईपची रोलिंग मिल वापरतो. प्लॅनेटरी मिल कन्सिस्ट्स ऑफ अ पेअर ऑफ हेवी बॅकिंग रोल्स सराउंडेड बाय अ लार्ज नंबर ऑफ प्लॅनेटरी रोल्स. छोटे छोटे त्याच्यामध्ये आपल्याला रोल्स दिसतात 2 मोठ्या बॅकिंग रोल्सच्या आजूबाजूला. फिगरमध्ये बघूया आपण. The main feature of this mill is that it reduces a hot slab
टू अ कॉइल्ड स्ट्रीप इन अ सिंगल पास. एकाच पासमध्ये जाड जो हॉट स्लॅब आहे त्याला आपण रिड्यूस करत करत कॉइल्ड स्ट्रीपमध्ये कन्वर्ट करू शकतो. दिस इज द मेन फीचर ऑफ प्लॅनेटरी रोलिंग मिल. So here we can see that these are the planetary mill figure. याच्यामध्ये काय केले बघा. This workpiece is fed from this particular feed rolls. हे फीड रोल्स आहेत की जे या वर्कपीसला फीड करणार आहेत. आणि फीड करत असताना हे आपल्याला दिसत आहेत की हे जे छोटे छोटे रोल्स आहेत दीज आर द प्लॅनेटरी रोल्स. जसं एखाद्या याला प्लॅनेटमध्ये त्याचे चंद्र असतात त्याप्रमाणे इथं आपल्याला दिसते की हा एक मोठा बॅकिंग रोल आहे आणि त्याच्या भोवतीनी हे सगळे प्लॅनेटरी रोल्स आहेत. सिमिलरली दिस इज द लोअर बॅकिंग रोल आणि त्याच्यावरती हे प्लॅनेटरी रोल्स आहेत. आणि मग त्याच्यातनं हा वर्कपीस पास होतो आणि मग पुढं तो परत पुढच्या याच्यामध्ये पास करून आपण त्याला कॉइलमध्ये कन्वर्ट करू शकतो. Each pair of planetary rolls gives an almost constant reduction to the slab. The total reduction is the sum of a series of such small reductions following each other in rapid succession. असे आपण एका पुढं एक असे पॅरलल आपण ते अरेंज करू शकतो आणि त्याच्यातनं ते आपण त्याचा क्रॉस सेक्शनल एरिया स्लॅबचा कमी कमी करत जाऊ शकतो. The feed rolls are used to push the slab through the guide into the planetary rolls. मागचे जे पहिले जे फीड रोल्स आहेत त्याचा उपयोग आहे की जेणेकरून आपण जो स्लॅब आहे तो आपण त्या प्लॅनेटरी रोल्समध्ये पुश करू शकतो, ढकलू शकतो. ऑन द एक्झिट साईड प्लॅनिशिंग मिल इज इन्स्टॉल्ड टू इम्प्रूव्ह द सरफेस फिनिश. जो बाहेर स्लॅब येणार आहे रिड्यूस्ड क्रॉस सेक्शन झालेला त्याचं सरफेस फिनिश चांगलं करण्यासाठी बाहेरच्या बाजूला एक्झिट साईडला प्लॅनिशिंग मिल लावलेले असतात जेणेकरून त्याचं सरफेस फिनिश आपण चांगलं करू शकतो, इम्प्रूव्ह करू शकतो. सो दॅट इज अबाउट द डिफरंट रोलिंग मिल्स यूज्ड फॉर रोलिंग प्रोसेसेस. So we have just seen the different rolling mills in this particular video. In the next video, we will see one more process, that is extrusion. Till then, take care and thank you for watching.